वी, यू, यू, ही, सी, इट आणि दी. These are a personal pronouns. वाक्याच्या सुरुवातीला ही सर्वनामं कर्त्याची कामे करतात. कर्त्याची कामे करतात म्हणजे वाक्यात आपण त्याला मराठीमध्ये सब्जेक्ट असं म्हणतो. सब्जेक्टची कामे करतात. हे जे 8 सर्वनाम आहे यामध्ये काही आहे सिंग्युलर आणि काही आहे प्लुरल. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. बरोबर आहे. मग आय आहे एक वचन, आपण त्याला सिंग्युलर असं म्हणतो. वी अनेक वचन प्लुरल. यू एक वचन सिंग्युलर. यू दुसरा जो आहे तो अनेक वचनासाठी वापरला जातो प्लुरल. हा जो यू आहे हा दोन्हीसाठी सुद्धा वापरला जातो. त्यानंतर पुढला आहे ही, सी, इट. हे तिन्ही जे आहे हे आहे एक वचन. थर्ड पर्सनल सिंग्युलर. हा फर्स्ट पर्सनल आहे, हा सेकंड पर्सनल आहे आणि हे तीन आहे हे थर्ड पर्सनल सिंग्युलर. तृतीय पुरुषी एकवचनी. आणि हा जो आहे ते हा थर्ड पर्सनल प्लुरल. तृतीय पुरुषी अनेक वचन आपण त्याला म्हणू शकतो. तुम्हाला जे तुम्ही जे सांगितले यू हॅव टू पे हॅव हॅज हॅड, यामध्ये हॅव हॅज आणि हॅड हा भूतकाळासाठी वापरला जातो आणि हॅव हॅज हा वर्तमान काळासाठी. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळासाठी याचा वापर होतो आणि पूर्ण भूतकाळासाठी या हॅवचा उपयोग होतो. पूर्ण भूतकाळ. मग पुढला भाग म्हटलं हॅव आहे एक वचन आणि हॅज एक वचन. हॅज हा भूतकाळासाठी वापरला जातो. हॅव आहे सिंग्युलर. हॅव आहे आपण त्याला प्लुरल असं म्हणतो. त्यानंतर हॅज आहे सिंग्युलर. काय म्हणतो? सिंग्युलर. त्यानंतर इथं खाली वाक्य दिले आहे. आता बघा या हॅव हॅज हॅड यांचा उपयोग आपल्याला या पर्सनल प्रोनाउन पुढे करायचा आहे, या सर्वनाम पुढे करायचा आहे. मग आय हॅव, वी हॅव, यू हॅव, यू हॅव या तिन्ही पुढे आपण हॅज करायचं आहे आणि देच्या पुढे आपल्याला हॅव घ्यायचं आहे. मग याचे वाक्य सुद्धा आपण म्हणू शकतो. कसे? एक दिलेला आहे त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला दिलेला आहे. पहिला आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज ऑब्लिक हॅड प्लस वर्ब पीपी प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे कर्ता घ्यायचा, त्यानंतर हॅव हॅज हॅड जे वाटलं ते घ्यायचं. नंतर वर्ब पीपी म्हणजे काय? वर्ब क्रियापदाचं तिसरं वर्ब पास्ट पार्टिसिपल आणि प्लस ऑब्जेक्ट कर्म घ्यायचं. मग उदाहरण दिलेले आहे द कॅट हॅज इटन फिश. द कॅट हॅज इटन फिश म्हणजे द कॅट हा सब्जेक्ट, इथं टू ह्याचं रूप आलं, नंतर वर्ब पीपी आले आणि फिश आलं ऑब्जेक्ट. या फॉर्म्युल्यानुसार आपण हे वाक्य बनवलेलं आहे. अशा पद्धतीने आपण टू हॅवचं रूप ते सिंग्युलर आहे का प्लुरल आहे या सर्वांची माहिती घेऊन आपण अनेक वाक्य या प्रमाणे बनवू शकतो.